जयपूरच्या जंगलात गोबी ससोबा राहत होता. तो अतिशय सुंदर आणि गुबगुबीत देखणा होता. त्याला पाहून सगळ्या प्राण्यांच्या तोंडाला पाणी सुटायचे. आणि या गोबी ससेबावचा मित्र होता सुदाम नावाचा पोपटदादा. दोघे एकमेकांचे अतिशय जिवलग मित्र होते. संकटाच्या वेळेला सुदाम पोपटदादा गोबी ससेबावला सारखा सावध करायचा, कारण जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचं लक्ष गोबी ससेबावकडे होतं. कारण त्याचे शरीर गुबगुबीत, पांढरा शुभ्र, दिसायला सुंदर. सगळे प्राणी म्हणायचे, अरे हा खायला मिळाले तर किती बरे होईल, किती मांस याचे छान लागेल. यामुळे सगळे त्याच्याशी मैत्री करायचे. पण गोबी ससेबाऊ अजिबात कुणाशी मैत्री करत नव्हता. कोण जवळ आले की तो लांब पळून जायचा आणि शक्यतो शत्रू प्राणी दिसला की सुदाम पोपटदादा येऊन त्याला सावध करायचा. त्यामुळे गोबी ससेबाऊ आणि सुदाम पोपटदादा दोघांची घनिष्ठ मैत्री होती. एकदा काय झालं, गोबी ससेबाऊ आपल्या गुहेसमोर गाजर खात बसले होते. तेव्हा एका दुष्ट लांडगेताईनं गोबी ससेबाऊला बघितलं. ती काय म्हणाली, अरे हा किती सुंदर ससा आहे, खायला मिळाले तर, असं म्हणून त्या लांडगेताईंच्या तोंडाला पाणी सुटलं. त्या म्हणाल्या, ह्या सशाबरोबर आपण मैत्री केली पाहिजे. म्हणून लांडगेताईंनी सशाबरोबर मैत्री केली. त्या रोज रोज ससेबाऊला भेटा येऊ लागल्या. ससेबाऊची पण त्यांच्याशी मैत्री झाली. आणि अगदी काही एक संशय न येता, धोक्याचा इशारा न करता गोड गोड बोलून लांडगेताई सशोबाशी मैत्री करत होत्या. हे सुदाम पोपटदादांनी बघितलंय. त्यांना संशय आला. मग ते गोबी ससेबाऊ जवळ आले आणि म्हणाले, अरे गोबी, त्या लांडगीताईशी मैत्री धरू नको, ती दुष्ट आहे. गोड गोड बोलून तुला भुलवते आणि एक दिवस तुला खाऊन टाकील, संकटात पाडेल. पण गोबी ससेबाऊ म्हणाले, अरे नाही रे सुदाम दादा, ती लांडगीताई तशी नाही, ती खूप मनाने चांगली आहे आणि माझ्याशी अगदी जिवलग मित्रासारखी मैत्री करत्या. त्यामुळे तिच्यावर संशय काही घेऊ नकोस. असे म्हटल्यावर सुदाम पोपटदादा उडून गेले. मग एके दिवशी लांडगीताई आली आणि म्हणाली, गोबी गोबी, तुला सुंदर एक गाजरा शेत आहे, तिथं नेतो. तू भरपूर गाजरे खा. तुला गाजरे आवडतात का नाही? मग गोबी ससेबाऊ गाजर म्हणल्यावर तोंडाला पाणी सुटलं. ठीक आहे लांडगीताई, मी येतो गाजर खायला. मग लांडगीताई एका शेतात घेऊन गेली. ते शेत होतं गाजराचं, कोबीचं. ससेबाऊनी पोटभर गाजरे, कोबी खाल्ली. आणि लांडगीताई म्हणाल्या, गोबी तू गाजरे पोटभर खा, तोपर्यंत मी फिरून येतो, असे म्हटली आणि एका झाडाच्या आड लपून बसली. ससेबाऊने गाजरे खाल्ली, कोबी खाल्ली, त्यांचं पोट तुडुंब भरलं. तेवढ्यात काय झालं, शेताचा मालक आला आणि त्याने ससेबाऊवर जाळं टाकलं. ससेबाऊ जाळ्यात अडकले. आता काय करायचं, सुटण्यासाठी धडपड करू लागले. मग त्यांनी लांडगीताईला हाका मारल्या, पण त्या झाडाच्या आडून गंमत बघत होत्या, त्या बाहेर आल्या नाही. त्यांनी ठरवलं, शेतकऱ्याने जर ह्या ससेबाऊला मारलं, त्याला मारेल शेतकरी आणि त्याला टाकून देईल. मग त्याला मारल्यावर त्याला टाकलेले त्याचे मांस मी खात बसेन, माझे पोट भरेल. हा विचार लांडगीताईने केला होता. म्हणून त्या दडून झाडाच्या मागून बघत होत्या. तेवढ्यात काय झालं, सुदाम पोपटदादा या दोघांच्या मागावरच होते. हळूहळू त्यांच्या पाठीमागून येऊन ते एका झाडावर बसले होते. जाळं टाकल्यानं बघून सुदाम पोपटदादा आले आणि कुरतडून त्यांनी जाळं काढलं आणि गोबी ससेबाऊंची सुटका केली. तेवढ्या शेतकऱ्यानं बघितलं आणि आपली कुऱ्हाड फेकून आणली. तेवढ्या गोबी ससेबाऊ आणि सुदाम पोपटदादा भर 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 पळून गेले. आणि ते गेल्यावर ती कुऱ्हाड वेगात आली आणि झाडाच्या आड लपलेल्या लांडगीताईच्या डोक्यात बसली. त्यांची शिक्षा त्यांना मिळाली. गोबी ससेबाऊ सुटले.
सुदाम पोपट दादांच्यामुळे. म्हणून मैत्री करावी तर चांगला खरा मित्र बघून सुदाम पोपट दादासारखा मित्र असावा, तर ती मैत्री खरी असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.